नमस्कार. आज वादळी विषय या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पुण्यामध्ये एक चर्चा सुरू झाली होती की पुण्यामधली जुनी शिवरामवाले गटाविरुद्ध चंदुभाई अशा कुस्त्यांची मैदानं पुणे जिल्हा कुस्ती महासंघाच्या माध्यमातून या पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा सुरू होणार आहे. काय होता चंदुभाईंचा इतिहास, काय होता शिवरामभाईवाले गटाचा इतिहास, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया शिवरामवाले गटाचा काय इतिहास होता. शिवरामदादा पानके नावाचं वस्ताद यांचा जन्म 1796 साली काशी येथे झाला. शिवराम सरदार, रास्ते सरदार यांच्याकडे पुण्यामध्ये पाणी भरत असत म्हणून त्यांचं आडनाव पानके पडलं. कृपाल सिंग नावाच्या पैलवानानं पुण्याला आव्हान दिलं आणि ते आव्हान शिवरामदादांनी स्वीकारलं आणि त्यांना चितपट केलं. पुढे शिवरामदादांना बडोदा शहराचे नरेश श्रीमंत खंडेराव महाराज यांनी कुस्तीसाठी बोलावलं, पण मुक्कामात 1836 साली त्यांचं निधन झालं आणि याच तालमीतून एक प्रचंड मोठा पैलवान उदयास आला. त्याचं नाव पैलवान प्रतापसिंग परदेशी. या प्रतापसिंग परदेशी यांचा जन्म 1907 साली झाला व फत्तेसिंग व प्रतापसिंग या दोन भावांना या तालमीमध्ये सरावाला सुरुवात केली. प्रतापसिंग यांनी पहिली कुस्ती खालकर तालमीतील बळोबा भुई यांच्यासोबत झाली आणि त्यात त्यांनी विजय मिळवला. तसेच नाशिकच्या कृष्णा पैलवान व पंजाबचा सुप्रसिद्ध पैलवान कलाईवाली यांना हरवून ते भारतात प्रसिद्ध झाले. नंतर पुण्यातील महात्मा फुले मंडईत ते कैलासवासी बाबूराव काची यांच्याकडे व्यावसायिक म्हणून होते. त्यानंतर त्यांनी भारतातील सर्वात मोठा मल्ल गुलाब मोहम्मद यांना हरवून देशभरात नावलौकिक केला आणि खऱ्या अर्थानं शिवरामदादा तालमीचा नावलौकिक पूर्ण देशभर झाला. प्रतापसिंग परदेशी हे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर होते. तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये ते 3 वेळा भरघोस मतांनी निवडून आले आणि नंतर 1942 ला त्यांचं निधन झालं व त्यानंतर असेच अनेक दिग्गज मल्ल याच गुरुवर्य शिवरामदादा तालमीत तयार झाले आणि आत्ताचा गुरुवर्य शिवरामदादा तालमीचा टॉपचा बलाढ्य मल्ल म्हणजे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी पैलवान अभिजित कटके. तसाच एक गट पुण्यामध्ये दुसरा होता ज्याला चंदुभाईवाले गट म्हणत होते. जसा शिवरामभाईवाले प्रसिद्ध होता तसा चंदुभाईवाले आणि 2 गटांमध्ये खूप चुरशीची मैदानं पुणे शहरामध्ये होत होती. काय होता या चंदुभाईवाले गटाचा इतिहास? तर चंदुभाईवाले हे तालमीमध्ये या तालमीचं नाव खऱ्या अर्थानं भारतभर प्रसिद्ध केलं ते हमजे खानानं. पैलवान हमजे खान हे नाव भारतात खूप मोठं होऊन गेलं. त्यांचं मूळचं घराणं अफगाणिस्तान मधील होतं. हमजे खानाचे वडील बडोद्यामध्ये आले. शेरखान यांना बडोद्याचे नरेश यांच्याकडे आश्रित पैलवान म्हणून ठेवले आणि त्यांनी भारतामध्ये बडोदा नरेशाचे पैलवान म्हणून भरपूर चितपट कुस्त्या केला. सांगलीमधील मिरज येथील महाराज यांनी बडोदाचे नरेश यांना शेरखान यांना आपल्याकडे पाठवायची विनंती केली. पुण्यात पेशवे दरबारी कुस्त्या करून त्यांनी पेशव्यांची मर्जी संपादन केली. शेरखान यांचा खेळ पाहून चंदुभाई भारावून गेले व त्यांनी आपली मुलगी हमजे खानाला दिली आणि अफगाणिस्तानचे शेरखान पुण्याचे जावई झाले. त्यानंतर शेरखान चंदुभाई तालमीचे वस्ताद झाले. शेरखान यांना हमजे खान व अहमदजाद खान हे 2 मुले होती. त्यांनी अनेक कुस्त्या करून भारतात चंदुभाई तालमीचं नाव प्रसिद्ध केलं. चंदुभाई तालीम नावारूपास आली. पुण्यात हिंदू मुस्लिमांना वंदनीय असे साधू पुरुष होऊन गेले. त्यांचं नाव जंगली महाराज, ज्यांच्या नावाने पुण्यामधला जेएम रोड प्रसिद्ध आहे. हमजे खान हे जंगली महाराजांचे परमभक्त. सांगलीतील मिरज येथील बाबासाहेब महाराज पटवर्धन यांनी हमजे खानासोबत अण्णा बिरड या पैलवानाची कुस्ती घेतली आणि त्या कुस्तीमध्ये अण्णा हा हत्तीच्या रेड्याच्या ताकदीचा पैलवान असताना सुद्धा हमजे खानानं त्यांना पराभूत केलं. त्यानंतर पुढे जाऊन उडजीकर नावाच्या महाबली मल्ल यांनी 1890 साली त्यांच्या हमजे खानासोबत कुस्ती झाली आणि त्याच्यामध्ये सुद्धा भाजी भाकरी पाठीवर बांधून लोक ती कुस्ती पाहण्यासाठी गेली होती. त्याच मल्लाला सुला कुडजीकरांना सुद्धा हमजे खानानं पराभूत केलं. हिंदू मुस्लिम ही परमेश्वराची एकच लेकर आहेत, त्याचं रक्त लालच आहे असे ते मानत होते. धर्मभेद, जातीभेद हा हमजे खानांना मान्य नव्हता. त्यामुळेच धर्मानं मुसलमान असून देखील सुद्धा त्यांनी हिंदुस्थानामध्ये, अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू समाजाच्या मनामध्ये आदराचं स्थान मिळवलं. अशा हिंदू बंधुत्व मानणाऱ्या संत प्रवृत्तीच्या कुस्तीगिराचं सतस्मरण व्हावं म्हणून चंदुभाई तालमी जवळील चौकाला हमजे खान चौक म्हणून नाव दिलं. 1912 ला हमजे खानांचं निधन झालं आणि त्यानंतर शिवरामभाईवाले विरुद्ध चंदुभाईवाले या 2 गटांमध्ये
अनेक काटा कुस्त्यांची मैदानं शिवाजी स्टेडियमला व्हायला लागली आणि याची साक्ष आपण इतिहास देत असतो. आणि अनेक पैलवान या चंदुबाई गटामधून होऊन गेले आणि आत्ताच्या घडीचा सर्वात मोठा पैलवान त्या गटाकडून लढणारा खालकर तालमीचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ मुठ्याचा. अशी ही पुण्यातली चंदुबाई विरुद्ध शिवरामबाई वाले अशी कुस्तीची मैदानं नंतरच्या काळामध्ये व्हायला लागली, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये व्हायला लागली आणि त्यानंतर या गटातटाची चुरस एवढी वाढली. अनेक पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. मग हिरामन बनकर विरुद्ध नरारी चोरगे अशी प्रचंड गाजलेली कुस्ती याच पुण्यामध्ये झाली. एका कुस्तीची 4 मिरवणुका झाली. असा या पुण्यातल्या 2 गटातल्या कुस्तीचा इतिहास आहे आणि तोच इतिहास पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम खऱ्या अर्थानं पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे पदाधिकारी पैलवान सुमित भोसले, पैलवान अक्षय नांगरे आणि त्यांचे सर्व सहकारी करताना दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये याच पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा पुण्यातील कुस्तीला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शिवरामबाई वाले विरुद्ध चंदुबाई वाले अशी कुस्ती मैदानं पुणे शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. शिवरामबाई वाले गटाकडून कोण दंड ठोपाटणार आणि त्या आव्हानाचा स्वीकार चंदुबाई गटाकडून कोण करणार हा येणारा काळ ठरवेल. तोपर्यंत अशाच नवीन माहितीसाठी तुम्ही वादळी विषय या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि दुसऱ्यांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.